विचारपीठावर आसनस्थ संस्थेचे अध्यक्ष माननीय मुल्ला सर, संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तुकाराम तात्या, त्याचबरोबर आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते या विभागातील केंद्रप्रमुख माननीय विश्वजित पवार सर, मंचावर आसनस्थ सन्माननीय कुंभार सर, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय भंडारी सर आणि सर्व स्टाफ, समोर उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की आपल्या मनामध्ये अनेक धुमारे फुटत असतात. आज कुठलं गाणं, आपली किती तयारी झाली, कसा डान्स करायचा आहे, कुठली ड्रेपरी आहे, किती चांगलं गाणं आहे, फोटो कोण काढणार, सेल्फी कोण घेणार, घरच्यांना कसं इथपर्यंत बोलवून आणणार, अनेक विचार सकाळपासून मनामध्ये गुंजारव करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, वर्षभरामध्ये केलेल्या कामाचं सर्टिफिकेट आपल्याला आज मिळणार असतं. ती सुद्धा एक कुतूहलाची गोष्ट सगळ्यांच्या मनामध्ये ठासून भरलेली असते. तुम्हाला त्या अनुषंगानं महाविद्यालयानं जी तयारी करून दिलेली आहे, केलेली आहे, करून घेतलेली आहे, त्याचं बक्षीस, विविध सर्टिफिकेट आणि जी बक्षीस तुम्हाला मिळालेली आहेत. जिंकण्याचा गर्व नको, हरशील कधीतरी, आणि हरण्याचं दुःख नको, जिंकशील कधीतरी. म्हणून विजयी झालेल्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन. जरा जोरदार टाळ्या वाजवून करायचं. आणि जे विजयी झाले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, कारण ते होते म्हणून बाकीचे जिंकलेले आहेत. बरोबर ना? स्पर्धेत कोणी एकटा असून चालेल का? स्पर्धेत दुसरा कुणीतरी स्पर्धक असला पाहिजे, त्याशिवाय ती स्पर्धाच होऊ शकत नाही. आणि म्हणून स्पर्धेमध्ये आपल्याला स्पर्धकाची गरज असते, आणि म्हणून हरणारा सुद्धा स्पर्धेतला महत्वाचा घटक असतो. ज्या विद्यालयामध्ये मी स्वतः शिकलो नसलो तरी माझ्या आजूबाजूचे असंख्य विद्यार्थी, माझे मित्र, माझ्या बलवडी, जाधवनगर परिसरातले, कमलापूर, रामापूर, अगदी देवराष्ट्राच्या अलीकडच्या वस्तीवरची मुलं सुद्धा या विद्यालयामध्ये शिकली. मला अभिमान वाटतो या शाळेचा, की माझ्या शिवेलगत असणाऱ्या या शाळेमधून मुलुक मातीकार संपतराव मोरेंसारखा एक राज्य राष्ट्रीय पातळीवरचा पत्रकार घडतो. मला अभिमान वाटतो या शाळेमधून राष्ट्रीय पातळीवरची कुस्ती करणारा विजय शिंदे सारखा एक मल्ल घडतो. मला अभिमान वाटतो याच शाळेमधून अनेक विद्यार्थी असे घडतात की जे प्रशासनामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. आत्ताच तात्यांनी सांगितल्याप्रमाणे कुंभार परिवारातल्या 2 सख्या बहिणी आपल्याला एकाच वेळेला पोलीस खात्यामध्ये भरती झालेल्या दिसतात. तेव्हा या शाळेचं येवलैसे रोप लावेले द्वारी तयाचा वेलू गगनावरी म्हटलं जातं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तरी आपल्याला या विद्यालयाकडे. म्हणून अशा शाळेमध्ये शिकत असताना बाळांनो, आपला ऊर अभिमानानं भरून आलेला असला पाहिजे, आपली मान स्वाभिमानानं ताट असली पाहिजे. इतक्या चांगल्या शाळेमध्ये आपण सगळेजण शिक्षण घेत आहात. म्हणून विद्यालयानं अनेक उपक्रम राबवलेले आहेत. मी इथं पाहिलं, तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकांचं पुस्तक प्रदर्शन भरवलेलं आहे. वाचनाबद्दल मी पुढे बोलणारच आहे. रांगोळ्यांमध्ये तुम्ही अतिशय चांगली तुमचं कौशल्य तुमचं दाखवलेलं आहे. हस्ताक्षर, वक्तृत्व, विद्यार्थ्यांनो, बाई वेणी घालायचं प्रशिक्षण सुद्धा आहे का? किती सुंदर वेणी घालत होती. म्हणजे मॅडम, भाकरी करायचं प्रशिक्षण सुद्धा एकदा शाळेमध्ये घ्या. किती पोरींना भाकरी येते? तात्या, माझा तुमच्या मनातला एक प्रश्न मी यांना विचारलाय, किती पोरींना भाकरी येते? आता खोटा खोटा हात वरती करतात. बोल, बोटवर करा बोट. मी तुमच्या गावाच्या जवळचा आहे. कोणी हात वर केलता त्याचं नाव लिहून घेणार, घरी जेवायला येणार. चालेल ना? ओके, ठीक आहे. छान. ज्यांना येतात त्यांचं अभिनंदन आहे. पोरांनो, तुम्हाला किती जणांना येतात भाकरी? नव्हे, घरची कामं करायला. पण तुम्हाला भाकरी करता येऊ नये असं काय लिहून ठेवलंय का कुठं? नाही ना? म्हणजे आली पाहिजे भाकरी. आज गेल्या गेल्या सुरू करा. का बरं? जर बायकोच नाही मिळाली तर काय करणार आहे तुम्ही? ही म्हणते मी असाच राहीन. असाच राहीन म्हणजे भाकरी खावीच लागेल ना. राहा ना तसाच, पण भाकरी खावी लागेल ना. भाकरी कोण म्हटलं? कसा पण राहा, पण भाकरी खावी लागेल. भाकरी आली पाहिजे. ती फक्त पोरींनाच आली पाहिजे असं काय का? पोरांना सुद्धा आली पाहिजे. मित्रांनो, पुस्तकाच्या बाहेरचं जग, पुस्तकाच्या बाहेरचं व्यावहारिक जीवन हे सुद्धा महत्वाचं आहे. पाठीमागच्या मुलांना समजतंय, माझ्या 10वीच्या मुलांना विशेषतः. तुम्ही आता हा काय म्हणतात, हे SSCचं कुंपण ओलांडल्याशिवाय कॉलेजचं नंदनवन दिसत नाही. त्या कॉलेजच्या नंदनवनामध्ये तुम्हाला जायचंय. त्या नंदनवनामध्ये जात असताना तुम्ही व्यावहारिक जीवनामध्ये किती मजबूत आहात, किती सामर्थ्यशाली आहात याची सुद्धा कल्पना तुम्हाला असायला पाहिजे.
तुम्ही पुस्तकाच्या बाहेरचं जग सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघायला पाहिजे की बाहेर काय चाललेलं आहे, किती चांगलं आहे, किती वाईट आहे, कसं आहे, आपण ते किती बघायचं आणि त्यातलं किती घ्यायचं, हा सुद्धा विचार तुम्हाला या निमित्तानं करावा लागणार आहे. मित्रांनो, या अनुषंगानं शाळा जे प्रयत्न करते आहे त्याबद्दल शाळेचं विशेष अभिनंदन म्हणून सगळ्या शिक्षकांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तात्यांचं वाक्य ऐकलं, वाघमारे सरांना मुलं भीत नाहीत, वाघमारे सरांना मुलं भीत नाहीत, वाघमारे सर आहेत ते. तुम्ही माझ्याकडे बघा बाळांनो, जर वाघमारे सरांनी ठरवलं की तुमचा कार्यक्रम करायचा आहे तर त्यांच्यासाठी ते अवघड नाही. लक्षात ठेवा, शिक्षक आपल्याला अतिशय प्रेमानं गोडी गुलाबीनं, तात्या आमचे हात बांधले तो सरकारने, आता ठरवलं तर सर एकेकाची सालडी काढतील, आता मनात आलं तर वाघ मारतात, तर मग तुम्हाला काय अवघड आहे मारायचं, तुम्हाला काय अवघड आहे शिक्षा करायचं. पण बाळांनो, शिक्षकांच्या संयमाचा तुम्ही अंत कधी पाहता कामा नये. शिक्षकांना शासनानं बंधनं जरूर घातली असतील, पण तुमच्या भल्यासाठी ते जेव्हा आक्रमक आणि कडक भूमिका घेतात त्यावेळेला तुमचं आई म्हणते कधी कधी घरी आपल्याला, जा मर तिकडं. मग आईला वाटतं का हो आपलं मूल मारावं, वाटतं का? आईला काय वाटतं, आपल्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून ती त्याला रागवत असते. आपले शिक्षकही मित्रांनो तसेच असतात. गुरु विन कोण दाखविलं वाट आयुष्यामध्ये, गुरु किती महत्वाचं स्थान आहे गुरूंचं, याच्याबद्दल मी आता अधिक बोलणं उचित नाही. पण हे शिक्षक, ह्या शिक्षकांनी या शाळेसाठी दिलेलं योगदान मी पाहिलेलं आहे, मी ऐकलेलं आहे. या रामापूरमध्ये जी मुलं, बलवडीमध्ये, आमच्या जाधवनगरमध्ये जी मुलं घडली मोठी झाली, त्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या शिक्षकांनी दिलेलं योगदान मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, बाळांनो, तुम्हाला लाभलेले हे शिक्षक लाख मोलाचे आहेत. त्यांच्या सूचना आणि त्यांनी करीत असलेलं कार्य ह्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा सकारात्मक रीतीनं त्यांना सहकार्य करायला पाहिजे असं मला वाटतं. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. हा देश तरुणांचा आहे. हिंदुस्थानातल्या तमाम तरुणांचे आदर्श म्हणून, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून नवे नवे आज युवक दिन म्हणूनच विवेकानंदांची जयंती साजरी होते. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये वयाच्या 23व्या वर्षी, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये, माझ्याकडे लक्ष द्या बाळांनो, एक 10-15 मिनिटं तुमची घेणार आहे, अधिक नाही घेणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला तुमची ड्रेपरीची पिशवी कुठे ठेवली आहे, गाण्याचा मोबाईल कुठं आहे, कोण कोण गॅदरिंग बघायला येणार आहे, काय काय आज कार्यक्रम करायचा आहे, पडद्याच्या मागे दंगा काय करायचा आहे, हे पण तुमचं प्लॅनिंग झालेलं आहे, मला चांगलं माहिती आहे. पण बाळांनो, 4 गोष्टी चांगल्या ऐकल्या पाहिजेत, चांगल्या 4 गोष्टी वाचल्या पाहिजेत. वयाच्या 23व्या वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हा हिंदुस्थानाचा सुपुत्र अवघ्या जगाला आमच्या हिंदू धर्माची, आमच्या भारतीय संस्कृतीची माझ्या बंधू आणि भगिनीनं असं म्हणून ओळख करून देतो. ते वय तुमच्यापासून लांब नाही, 16-17 पासून 4-5 वर्षांचं अंतर आहे. वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली माहितीये का? संत ज्ञानेश्वर. कोणी लिहिली? संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी लिहिली. खोट आहे उत्तर तुमचं. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. भगवद्गीतेचं ज्ञान तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला जेव्हा समजत नव्हतं संस्कृत मधून, तेव्हा ते ज्ञान मराठी मधून विवेचन करण्याचं काम संत ज्ञानेश्वर करत होते महाराष्ट्रामध्ये. आणि ते विवेचन लिहून काढण्याचं काम सच्चिदानंद बाबा करत होते. ज्ञानेश्वरीच्या एका अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुमचं वाचन किती महत्वाचं आहे बघा. घरात जाऊन विचारा सगळ्यांना ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे, तेच सांगतील ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. पण ज्ञानेश्वरांनी निरूपण केलं आणि त्याचं लेखन केलं सच्चिदानंद बाबांनी. कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. वरवर एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करून त्याच्यावर मत बनवायचं. आमका एक माणूस वाईट आहे लगेच कसं म्हणू शकतो आपण? त्याच्या जवळ गेलोय का, त्याच्याशी बोललो का, त्याच्याशी संवाद साधला का? कधीच नाही. आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. तर वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहून समाधी घेणारे, किती वर्षाचं आयुष्य होतं? 21 वर्षांचं. 16व्या वर्षी त्याच्याही आधी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 16व्या वर्षी एक माणूस एक स्वप्न बघतो स्वराज्य स्थापनेचा,
आणि त्या शिवाच्या पिंडावरती आपल्या रक्ताचा अभिषेक घालून हे स्वराज्य, हे रयतेचं राज्य निर्माण करण्याची भूमिका, विचार व्यक्त करतो. तुमच्या वयाची असताना काय साधना होती? त्यावेळी व्हॉट्सअप होतं, अफजल खान यायला लागलेला आहे, साहेब तयारीत राहा. होता का फोन? मेल आला होता का? मेसेज आला होता? व्हॉट्सअप का इन्स्टा? काय काय होतं? काही नसताना त्या यवनांना चारी मुंडा चित करून इतक्या लहान वयामध्ये, कोवळ्या वयामध्ये, लाभलेल्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवराय 350 गडकोट किल्ले जिंकून या मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा रोवतात. इतका मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचं कधीतरी आपल्याला चिंतन मंथन करायला पाहिजे. आणि आज त्या छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंचे सुद्धा स्मृती दिन आहे. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. सायलीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला त्या थोर मातेची आठवण, तिच्या कर्तृत्वाची आठवण. चारी बाजूनी आक्रमण आहेत. माहेरच्या बाजूनी उभं राहायचं का नवऱ्याच्या बाजूनी उभं राहायचं, अशी परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर आहे. पण सत्य आणि न्याय जिथे होता, जे शहाजीराजेंच्या बाजूने होता, तो स्वतःच्या वडिलांच्या विरोधात जाऊन ही थोर रणरागिणी आपल्या पतीच्या बरोबर या स्वराज्यासाठी खंबीरपणानं उभी राहिली. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये पन्हाळ्यावर छत्रपती अडकून पडलेले असताना राजमाता जिजाऊ स्वतः घोड्यावर स्वार होतात आणि म्हणतात, मला त्या यवनांच्या तावडीतून पन्हाळा मुक्त करायचा आहे. तो पन्हाळा मुक्त करायचा आहे, गुलामगिरीतून मुक्त करायचा आहे ना. माझ्या एकट्या मुलाला वाचवायचं आहे म्हटलं नाही. आजकाल आई लोक सुद्धा माझाच मुलगा, माझाच परिवार, माझंच कुटुंब, ही सगळी माणसं, ही मुलं देशासाठी, स्वराज्यासाठी सुद्धा काहीतरी द्यायला पाहिजेत, अशा भावनेतून पालक विद्यार्थी घडवत नाहीत. ही आज फार मोठी चिंतेची बाब आहे मुलांनो. आणि म्हणून तुम्ही आज विद्यार्थी असला तरी लहान वयामध्ये तुम्ही जे ठरवाल, तुमच्या मनाची पाटी कोरी आहे बाळांनो. आता बाळांनो समोर बघा, तुमच्या मनाची पाटी कोरी आहे. या कोऱ्या पाटीवर आज जे तुम्ही लिहिणार आहात तेच तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे, तेच तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे. आणि म्हणून या कोवळ्या वयामध्ये तुमच्यावर चांगले संस्कार, वाचनाचे, ऐकण्याचे, बोलण्याचे, समजून घेण्याचे, आज तुम्ही हे सगळं करायला पाहिजे. सुदैवानं तुम्हाला आपल्या हायस्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, पूरक व्यक्तिमत्वाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी इथं घेतल्या जात आहेत, केल्या जात आहेत. विवेकानंद लहान होते, त्यांना त्यांच्या वडिलांनी एकदा विचारलं की तुला काय व्हायचं मोठेपणी? आणि सहजच पुढून एक रथ चाललेला होता, टांगा चाललेला होता. तो टांगेवाला असा मस्त अगदी ऍक्शन मध्ये बसून तो टांगा चालवित होता. आणि मग नरेंद्र दत्त म्हणाले, नाही मला ड्रायव्हर व्हायचंय. किती मस्त दिसतो ना तो, अगदी तो डोक्यावर टोपी वगैरे. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, भिंतीवरचं एक चित्र दाखवलं, जिथं श्रीकृष्णाचा, अर्जुनाचा तो संवाद चाललेला, तो एक रथ असलेला, त्या महाभारतातला तो एक प्रसंग त्या चित्रामध्ये, ते सर्वत्र चित्र माहिती आहे तुम्हाला. कदाचित माहिती नसेल तर ते शोधून बघा. आणि त्याच्यामध्ये ते श्रीकृष्ण त्या रथाचं सारथ्य करतायत, अर्जुन सारथ्य करतोय आणि श्रीकृष्ण मार्गदर्शन करतायत. तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं विश्वनाथाने, नरेंद्र तुला ड्रायव्हरच व्हायचंय ना, तर विश्वाचा जो रथ आहे त्या रथाचा तुला ड्रायव्हर झाला. ड्रायव्हर व्हा, पण तुम्ही उत्तम दर्जाचे ड्रायव्हर झाला पाहिजेत. तुम्ही कलाकार व्हा, पण तुम्ही उत्तम दर्जाचे कलाकार झाले पाहिजेत. तुम्ही शिपाई झाला तरी उत्तम दर्जाचे शिपाई झाला पाहिजेत. तुम्ही शिक्षक झालात, उत्तम दर्जाचे शिक्षक झाला पाहिजेत. जे काही असेल, तुम्हाला मला अजून एक उदाहरण द्यावं लागेल. आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर नरेंद्र जाधव, त्यांच्या जीवन चरित्राचा मी आणि माझा बाप नावाचं पुस्तक असेल ग्रंथालयात, नसेल वाचा, शोधा, युट्यूबला स्टोर आहेत. तुम्हाला लायब्ररीत जायची गरज नाही. पुस्तकं आता ऑडिओ बुक मध्ये कुकू FM सारखं माध्यम आहे. तुम्हाला जिथं चांगली चांगली पुस्तकं ऐकायला मिळतात ऑडिओ मध्ये, व्हिडिओ युट्यूबला उपलब्ध आहेत, अनेक मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणं उपलब्ध आहेत. आपण मोबाईलचा वापर करतो कशासाठी? जीवलीस का आणि खाल्लीस का? आत्ता चाली. कोण जास्त बोलतं रे घरात आपल्या फोनवर? कोण बोलतं? जर आपण घरातलं बोलूया आता, कोणच बोलत नाही. जिओ कंपनी बंद पडेल की तिकडे? मम्मी बोलते ना, होय म्हणल्या या 4 पोरी. आपण त्या फोनचा वापर कशासाठी आणि किती करतो? आपला वेळ त्याच्यामध्ये जातो किती? आपल्या आई वडिलांना सुद्धा आपण सांगू शकतो, तो अधिकार तुम्हाला आहे की आपला हा व्यर्थ वेळ चाललेला आहे. ह्या व्यर्थ वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवण्यासाठी काही त्याचा उपयोग करू शकतो का?
ह्याच्यामध्ये असणाऱ्या साधनांचा युट्यूब असेल, मी आता सांगितलेलं कुकू FM असेल, याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळतात. त्याचा तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक रीतीनं वापर केलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. मित्रांनो, ठरवा आजच तुम्हाला काय व्हायचंय. जीवनाची दिशा ठरवावी लागते आणि दिशा ठरवून ध्येयाप्रती वाटचाल जर प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करत राहिलो तर आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. कोणी कोणी काय काय ठरवलंय आयुष्यामध्ये? ठरवलंय का काय? गिरमिट काढके नाकात ना काय छे, इकडे बघ माझ्याकडे. काय काय ठरवलंय आपण? ठरवलं काय कधी आयुष्यामध्ये काय करायचं? कधी ठरवायचं? 10वी झाल्यावर बघू. त्यावर दुसरी पोरं गेले दिल्लीला, मुंबईला, हे अजून ठरवतेच. क्रीडा स्पर्धा आले की मग प्रॅक्टिस चालू करते. भंडारे सरांनी किंवा बजंदरे सरांनी सांगितलं नाही पुढल्या आठवड्यामध्ये स्पर्धा आहेत, मग हे म्हणतं आता आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे. छत्रपती शिवरायांनी युद्धाची तयारी का युद्धाच्या आदल्या रात्री, आदल्या दिवशी, आदल्या आठवड्यामध्ये केली होती का? वर्षानुवर्ष सातत्य सरावामध्ये त्यांच्या होतं आणि म्हणून गनिमी काव्याने कमी सामग्री, कमी साधनं, कमी सैन्य असतानाही अनेक महत्वाच्या लढाया त्यांनी लढल्या, जिंकल्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक लढाया लढायच्या आहेत बाळांनो. फक्त टक्केवारी पडली म्हणजे तुम्ही यशस्वी होत नाही. सर मला एक इथं आठवणीनं सांगायचं आहे. सर वेळ झाला का सांगा मला. मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट देतोय. जसं मगाशी भजंत्री सरांनी आदर्श खेळाडू निवडला, मी वाट बघत होतो. आणखी एक पुरस्कार असतो शाळेमध्ये, कदाचित तो आपल्याकडे आधी असेल किंवा नसेल, तर नसेल तर पुढे चालू करा, की प्रत्येक शाळेचा एक आदर्श विद्यार्थी तुम्ही निवडावा सर, जो की कलेमध्ये, खेळामध्ये, अभ्यासामध्ये, विविध ज्या एक्स्ट्रा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये सगळीकडं. समोर बघ बाळा, तुझ्यासाठी सांगतोय. मला माहिती आहे शिक्षकांचा याच्यामध्ये अजिबात दोष नाही. त्यांनी तुम्हाला काल परवा 100 वेळा ओरडून सांगितलेलं असते की प्रमुख पाहुणे येत आहेत, माणसं येत आहेत, असं बसायचं, असं राहायचं, असं करायचं. आपल्याला काही फरक पडत नाही. हे इथलंच नाही, अवघ्या महाराष्ट्राचं तात्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही. हे अवघड आहे ह्या प्रश्नाचं. हे कसं करायचं, कुठल्या भट्टीत घालायचं. बाळांनो, आपल्या भविष्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आई वडील आपल्याला किती वर्ष साथ देतील, भाऊ बहीण आपल्याला किती वर्ष सांभाळतील, बायका पोर आपल्याला किती मदत करतील माहिती नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने घडवायचं असतं. तर सर मला सांगायचं हे की असा एक विद्यार्थी तुम्ही जून मध्ये शाळा चालू झाल्यापासून किंवा तो जर आधीपासून असेल तो 10वीतला असावा, तो 10वीतला असावा, तो 5वी पासून आपल्या शाळेमध्ये असावा, पहिल्यापासून. बघा आता त्या कॅटेगरीमध्ये कोण कोण बसतंय. तो 5वी पासून आपल्या शाळेत असावा, तो आता 10वीत असावा. 5वी पासून 10वी पर्यंत त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. सगळ्या शिक्षकांच्या दृष्टीनं, मुलांच्या दृष्टीनं, गावातल्या पालकांच्या दृष्टिकोनातून, माजी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, की बाबा एक ही पोरग. जसं आता एक उदाहरण म्हणून सांगतो की तात्यांचं लक्ष गावात असू बसून सुद्धा आहे की रेणुका नावाची एक मुलगी आहे की जी बाबा शांत आहे, चांगली आहे. तिच्या मैत्रिणी असतात, तुम्हाला कुठं माहिती आहे ती किती खोडील आहे ती. असू दे ना, असेल खोडील, तिचं पण आयुष्य आहे ना, तिला पण वाटतं ना दंगामस्ती करावी, करू दे ना. पण दंगामस्ती करून सुद्धा अभ्यासात हुशार असणारी मुलं असतात, खेळामध्ये पुढे जाणारी मुलं असतात. तुम्हाला माहित नसतंय, ते तुम्हाला गंडवतात. खेळूया, दंगामस्ती करूया, डुचाडुची करूया, आणि घरी जातात आणि रात्री इतका अभ्यास करतात, उद्याचा पेपर सुपरफास्ट लिहितात आणि निकालात पहिल्या नंबरावरती असतात. आणि आपण मात्र भोपळा असतं ना. तुम्ही बघा, विचार करा, आपली मैत्रीण अशी कोण कोण आहे. आपल्याला इथं खेळायला होत्या आणि ही स्वतः घरी जाऊन अभ्यास करते. अशा असतात. बघा, तिला म्हणते बघा तू तशी जायस. एकमेकीकडे बोट दाखवू नका, हे खरं आहे. आणि असं करून मुलं पुढे जातात सर. अशी 5वी पासून 10वी पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य, कौशल्य प्राप्त केलेले, राज्य राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जर ती मुलं सहभागी होऊन शाळेचं नाव, उद्या गावाचं नाव उज्ज्वल करण्याची भूमिका किंवा ते जर त्यांच्यामध्ये, ते त्यांच्या चरित्रामध्ये दिसत असेल तर असा एक विद्यार्थी सर तुम्ही निवडून आम्हाला द्या. त्या मुलाला अतिशय सुंदर एक 2-4 हजार रुपयाची ट्रॉफी आणि 2001 रुपयाचं रोख रकमेचं बक्षीस त्या विद्यार्थ्याला आमच्या जीवन ज्योती पतसंस्थेच्या वतीनं दरवर्षीच्या स्नेहसंमेलनामध्ये इथून पुढे कायम. हा विचार, हे आश्वासन नाही,
ही गोष्ट पुढच्या वर्षीपासून सर लागू व्हावी अशी एक माझ्या शिवे शेजारचं एरळचं पाणी पितोय आपण सर, जेवढं रामापूर आणि बलवडी ह्या सख्या बहिणीसारखी गाव आहेत आणि म्हणून तुम्ही मला माझे वाटतात, आमचे वाटतात, आपण एकच पाणी पिणारी माणसं आहोत आणि म्हणून या गावामधला या शाळेतला एक विद्यार्थी मुलांमध्ये स्पर्धा लागू देत की मी भारी असेल, मी ग्रेट असेल, या सगळ्यांमधून 200-250 पोरातून 10वीतल्या पुढच्या वर्षी आता 9वीला असलेल्या मुलांमध्ये ती कुजबूज होणार आहे की पुढच्या वर्षीच ती 2000 रुपये, ती 2000-3000 ची ट्रॉफी भली मोठी एवढी तरी असेल, कशी असेल, किती सुंदर असेल. आणि प्रमुख पाहुणे सर, जे कोणी आणायचे ते आणा, आम्हाला काही नाही, आमची ट्रॉफी आणि आमचं बक्षीस आम्ही तुमच्याकडे पोहोच करू, त्या मुलाला त्याचा सन्मान आपण सगळे मिळून देऊयात. मित्रांनो, हे कशासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की ध्येय ठरवा. आता मी तुम्हाला एक ध्येय दिलंय, हो मला आयडियल बॉय, मला आदर्श विद्यार्थी बनायचा या शाळेचा, पुढे जाऊन आणखी काही बनायचंय, ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करा आणि सुरुवात करा. हे आपल्याच्यानी होणार नाही म्हणू नका, नकारात्मक विचार करू नका. कधी कधी अपयश सुद्धा येतं बाळांनो, पण अपयश हे काय कायमस्वरूपी टिकणारं नसतं. अपयशी कितीतरी अपयशी माणसं फार मोठी झालेली आहेत. अमिताभ बच्चनचं उदाहरण तुम्हाला सरांनी कोणीतरी सांगितलं असेल. त्यांचा आवाज घोगरा आहे म्हणून कलकत्त्याच्या आकाशवाणी केंद्रानं त्यांना धुडकावून लावलं होतं, तुमचा काय उपयोग नाही आमच्या आकाशवाणी केंद्राला. आकाशवाणीचं हे कलकत्ता केंद्र आहे. दुपारचे 12:30 झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे प्रमुख पाहुण्यांनी आपलं भाषण लवकर संपवावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करीत आहोत. इतक्या सुंदर, ह्यापेक्षा सुंदर आवाजाची गरज असते आणि अमिताभ बच्चन यांचा तो घोगरा आवाज आकाशवाणी केंद्रानं ढकलून लोटून लावला. पण तोच आवाज आज आपल्या कंपनीच्या जाहिरातीमध्ये यावा यासाठी एखाद्या कंपनीला सेकंदाला 1-1 कोटी रुपये मोजावे लागतात. आवाजाची जादू काय असते. म्हणून तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टीबद्दल कधी नकारात्मक न्यूनगंड तुमच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. दुसरं उदाहरण तुम्हाला 10वी नापास असलेल्या सचिन तेंडुलकरांचं माहिती आहे. क्रिकेटचा देव ज्यांना म्हणलं जातं आणि भारतरत्न, विश्वविख्यात क्रिकेटपटू म्हणून म्हटलं जातं. हा माणूस सुद्धा कधीतरी 10वी नापास झालेला होता. ह्याच्याशिवाय तुम्हाला आणखी मी उदाहरण सांगेन नागराज मंजुळेंचं. नागराज मंजुळे माहिती आहेत का रे? कशाशी संबंधित आहेत? नाही. हा, मनातलं सांगितलं ना, सैराट. आणि गालात असेच काय काम आहे त्या सैराट पिक्चरचा आणि आपल्या हसण्याचा काही संबंध आहे का? काय बाई सर, काय तर सांगतात. बघितलं काय? बघितलं ना? सगळ्यात आधी रडून, मम्मी पप्पाला चुकून, मित्रांच्या बरोबर मोठ्या पोरांच्यात बसून, लय बारक होतो आम्ही तेव्हा, तरी सुद्धा बघितलं ना. आणि टीव्हीला लागलो अजून पण बसतोच, कितडा बघितला तरी बघूच वाटतोय, होय ना. त्यातून काय घ्यायचं काय नाही तो आपला भाग आहे. पण अशी एक अप्रतिम मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कलाकृती, अलीकडच्या 20 वर्षामध्ये 100 कोटींचा व्यवसाय करणारा चित्रपट निर्माण करणारी जी व्यक्ती होती, ज्यांचं नाव नागराज मंजुळे, ह्यांचं सुद्धा 10वी पर्यंत शिक्षण रडत कडत 10वी फेलच होते ते सुद्धा. आपल्या सांगलीचे पद्मालचे वसंतदादा पाटील 7वी नापास, 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, राजस्थानचे राज्यपाल झाले, काँग्रेस सारख्या एका मोठ्या पक्षामध्ये वजनदार व्यक्तिमत्व होतेच. वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा दबदबा राहिला, आजही त्यांचं नाव अभिमानानं घेतलं जातं. हा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये घडला, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये घडलेला. इकडे डॉक्टर पतंगराव कदम साहेब आहेत, इकडे आराराबांचं नाव घेता येतं. ही माणसं आपल्या या जिल्ह्याच्या मातीमध्ये घडलेली आहेत. त्या माणसांना अडचणी नव्हत्या का? आराराबांच्या आयुष्यामधला हृदयद्रावक प्रसंग, आबांना सांगलीला शाळेला जायचंय, तिथं राहायचंय, वडील वारलेले आहेत, जायला कपडे नाहीत आणि आपल्या मृत वडिलांची कपडे एका गाठोड्यामध्ये कुठेतरी कुणीतरी बांधून पाहुण्यापैनी त्यावेळी वरती टाकलेली आहेत, माळ्यावरती. आणि त्यातल्या आपल्या मृत झालेल्या वडिलांचा एक सदरा आबांनी काढलेला आहे. त्या सदऱ्याचा सदरा दुसरा तो टाचून कमी करून सदरा घातला आणि सांगलीच्या शाळेमध्ये शिकायला गेले. गमवानी शिका योजनेतून ते शिकले. इतक्या खडतर परिस्थितीतला माणूस या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. हा इतिहास काय लांबचा आहे का? आपल्या जवळच आहे. कितीही वेळा यशवंतराव चव्हाण साहेबांसारखा माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या भूमीमध्ये, आपल्या भागामध्ये निर्माण झाला, घडला. हे अनमोल हिर, माणिक, रत्न आपल्या अवतीभोवती घडली. यांचा आदर्श, यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर काय येत नाही?
त्यासाठीच मित्रांनो तुम्हाला वाचावं लागेल. ऊन लागत असेल पुढे येऊन बसा गुपचूप, काय इकडे तिकडे बघायची गरज नाही. ही माणसं आपल्या अवतीभोवती घडलेली आहेत, आपल्याला त्यांच्या चरित्रातून बोध घेता आला पाहिजे, त्यासाठी त्यांचं वाचलं पाहिजे. मगाशी सरांनी वाचाल तर वाचाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्यही तुम्हाला माहिती आहे. वाचनाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक होत नाही किंवा कोणापुढे बिनकामाचं नतमस्तक होत नाही, लाचारीने नतमस्तक होत नाही, विनम्रतेनं होईल. पण ज्याला स्वाभिमानानं जगायचं आहे, आत्मविश्वासानं जगायचं आहे, आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, अशा माणसांनी, अरे हातपाय नसणाऱ्या माणसांनी कितीतरी अशी माणसं जी आयुष्यामध्ये कोणी मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत, आणखी कुठे. एका ऊसतोड मजुराचा बीड मधला एक मुलगा, ऊसतोड मजूर म्हणजे तो स्वतःही ऊसतोडणी कामगार होता, DYSP संतोष खाडे, ऐकलंय का नाव? त्यांचं भाषण ऐका युट्यूब वरती. ऊसतोडणी करणारा मुलगा जर DYSP पदापर्यंत जात असेल तर आपल्या बापाला 2 एकर 4 एकर शेती आहे, ऊस आहे, एरलेला पाणी येत आहे, सगळं आहे, आपल्याला मागेल ते मिळतंय. आपण काय करणार आहोत? आपण ठरवलंय का आयुष्यामध्ये? हे चिंतन करण्यासाठी या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आमच्यासारख्या माणसांना बोलवलं जातं. तुमच्या बॅटऱ्या आज चार्जिंग होतात आणि उद्या उतरतात, असं करू नका बाळांनो. ठरवा आजच आयुष्यामध्ये मला काय बनायचंय. किती अडचणी येतील, संकट येतील, लढाई करावी लागेल आणि त्या लढाईत जिंकावं सुद्धा लागेल. अपयश जरूर येईल. अपयश कितीदा यावं, अब्राहम लिंकन सारख्या माणसाचं तुम्हाला उदाहरण मुद्दाम सांगतोय. 5-5, 7-7 वेळा, अगदी मी आकडेवारीच लिहून आणले. 12व्या वर्षी हा माणूस पोटासाठी व्यवसाय करतो, त्यामध्ये त्याला अपयश येतं. 22व्या वर्षी लग्न जमवायला जातो, कोणी पोरगी देत नाही त्या माणसाला. लग्न जमत पण लग्नातही अयशस्वी. लग्नात सुद्धा तो माणूस अयशस्वी होतो, पत्नी बरोबर त्याचे विभक्तीकरण होतं, घटस्फोट होतो. 24व्या वर्षी परत व्यवसायामध्ये अयशस्वी होतात. 32व्या वर्षी, 37व्या वर्षी, 42व्या वर्षी, 47व्या वर्षी निवडणुका लढतो, तो हरतो. 20 वर्ष सलग पराभव होतो आणि वयाच्या 58व्या वर्षी शेवटची निवडणूक म्हणून लढतो आणि तो अमेरिकेचा 16वा राष्ट्राध्यक्ष बनतो. किती मोठा संयम असेल, संघर्ष आणि जिद्द किती मोठी असेल त्या माणसामध्ये. थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं असेल. 1000 वेळा प्रयोग केले, बल्ब लागतच नव्हता, बल्बच लागत नव्हता. 1000 प्रयोग केले. कोणीतरी म्हटलं, वेडापणा कशाला करताय तुम्ही, कसं होणार हे? मग त्यांनी सांगितलं की मला समजलं